नमस्कार, मी नंदिनी. आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला आज आपण उन्हाळी वाळवणातील वर्ष 2 वर्षे टिकणारे बटाटा वेपर्स चिप्स पाहूया. तर इथं मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. मोठे मोठे निवडून घ्यायचे आहेत चिप्ससाठी. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. पाण्यामध्येच ठेवून याचे साल काढून घ्यायचे आहे. नंतर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत हे बटाटे आणि पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत. काळे पडत नाहीत, काय नाही. हे पहा, असे एकसारखे किसून घ्यायचे आहेत. एकदम चांगले पडलेले आहेत. जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही, मध्यम पण किसलेले आहेत. हे किसायचे झालेले आहेत. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चिप्स. दुसऱ्या टपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिप्स टाकलेले आहेत. भरपूर पाणी टाकायचं आहे. हे तुरटे आहे, बारीक करून तुरटी त्या चिप्समध्ये टाकायची आहे. मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. हे रात्रभर 1 दिवस अगोदरच पूर्ण तयारी करून घ्यायची आहे. मी दुसऱ्या दिवशी पाणी उकळायला ठेवते चुलीवरती. भरपूर असं पाणी ठेवायचं आहे. हे चिप्स शिजवण्यासाठी मोजमाप नसतं. आपले चिप्स मोकळे चाकळे खळखळून उकळी आली पाहिजे त्या चिप्सला, म्हणून भरपूर पाणी ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकते. पाणी उकळी आल्यानंतर त्या उकळत्या पाण्यामध्ये चिप्स टाकायचे आहेत. 2 वेळेस उकळी येऊ द्यायची, म्हणजे 20 मिनटं शिजवायचे आहेत. अधूनमधून असं हलवून चिप्स घ्यायचे आहेत तळापासून खालीवरी. चिप्स शिजलेत का पाहू. शिजलेत. 100% शिजवायचे नाहीत, 90% शिजवून घ्यायचे आहेत. तर मी चाळणीमध्ये काढून घेते हे चिप्स आणि उन्हामध्ये बेडशीटवरती वाळू घालून घ्यायचे आहेत. मोकळे मोकळे टाकायचे आहेत. मी वाळू घालते. 2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत. तुरटी टाकल्यामुळे आपले चिप्स पांढरे शुभ्र होतात. हे झाले चिप्स तयार. तर तळून पाहूत आपण. हे पहा, एकदम चांगले पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहेत. वेपर्स लहान मुलांसाठी एकदम चांगले, दुप्पट तिप्पट फुललेले आहेत. खमंग व टेस्टी चिप्स तयार. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.